ठीक आहे लवकर ठीक आहे. गरज आहे का तुला जायची? सोड सोड आता सोड, आता पडली असती. तर सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आपण समजा एखाद्याला जेव्हा जीवनदान देतो तेव्हा आपल्याला खूप समाधान वाटतं. मग ते झाडं असोत, एखादा प्राणी असो, एखादा पक्षी असो किंवा एखादा माणूस असो, तर कुठल्याही रूपात जर जीवनदान दिलं तर आपल्याला खूप छान असं समाधान मिळतं, म्हणजे आत्मिक समाधान. आणि तसंच आहे झाडांच्या बाबतीत आहे, कारण का उन्हाळा खूप आहे, त्याच्यामुळे झाडांना पाणी मात्र भरपूर लागतं. आणि ही झाडं नेमकी किचनच्या खिडकीत असल्यामुळे ना पाणी त्यांना नेहमी टाकायला मला काही जमत नाही, त्याच्यामुळे चढून पाणी टाकावं लागतं. पण आता मात्र मी 2 टाईम त्यांना पाणी टाकतेच. आणि ते मीठ रात्री भरायचं राहिलेलं, तर आता हा मी चिकन मातीच्या बरणीत भरते. तर प्लास्टिकच्या बरणीत कधीच मीठ ठेवायचा नसतं, तर काचेच्या बरणीत किंवा चिन्या मातीच्या बरणीत आपण मीठ ठेवायचा. तर आता इथे बघा मी भाकरीनं पीठ ओतून घेतलेलं आहे पिठाला, भाकरीच्या पिठासाठी. आणि इथे आता बनवते मी हरभऱ्याची भाजी. आणि वाटण मात्र अगोदर बनवल्यामुळं ना मला हे काम जरा सोपं पडलं. म्हणजे भाजी आता म्हणजे पटकन बनणार आहे, काही 5-10 मिनटात भाजी बनेल, कारण आज बनवणार आहे मी हरभऱ्यांची भाजी. आणि त्याला जर वाटण असेल ना असं ग्रेव्ही टाईप तर छान भाजी होती ती. त्याच्यासाठी आता हे वाटण टाकलेलं आहे पहिल्यांदा, नंतर हरभरा वगैरे टाकले, मसाला वगैरे टाकून घेतले. आता रेसिपी नाही शेअर करत, कारण खूप अशी गडबड आहे, कारण सकाळी मला लवकर निघावं लागतं आणि कामावरून म्हणजे 2 वेळेचा स्वयंपाक करून निघावं लागतं. आणि ते पीठ मी मळण्यासाठी असं खोलगट भांडं घेतलं, म्हणजे घमेला स्टीलचा हा वापरले. पराती असून आता मी घेत नाही त्या पराती, कारण पीठ असं बाहेर पडतं आणि छान पटकन असं मळलं जातं हे पीठ. तसं छानपैकी आता मी पीठ असं मळून झालेलं आहे. आणि इकडे पाणी तापत ठेवलेलं आहे, इकडे भाजीचा कुकर आणि इकडे तवा ठेवलेला आहे. तर आता म्हणजे भाकरी करण्याची पद्धत तुम्ही बघा कशी आहे ती. आणि तुम्ही पण असं म्हणजे झाडं लावाल, तुम्हाला आवडतं का? किंवा तुम्हाला प्राण्या पक्ष्यांवर प्रेम करायला आवडतं का? आणि तुमच्याकडे झाडं वगैरे आहेत का? म्हणजे प्राणी वगैरे असे आहेत का घरामध्ये? कारण माझ्या घरात तरी आहेत. आता ही मी भाकरी जेव्हा करते ना तेव्हा ती कुकी आहे ना ती खालीच आहे. ती तर मी मोबाईल लावून ठेवला ना शूटिंगसाठी. आज जरासा अँगल माझा बदलला आहे, म्हणजे पहिल्यांदा बऱ्याच दिवसातून मी अशी शूटिंग करायला घेतली, त्याच्यामुळे मला काही कॅमेरा काही लावता आला नाही म्हणजे मोबाईल. आणि ती सारखी त्या मोबाईलला पाळायला बघायची, म्हणजे एकीकडे मी भाकरी करायची आणि एकीकडे तिच्याकडे लक्ष ठेवून होते. आणि काम करताना ती मध्ये मध्येच असते. आणि अशी माझी पहिली भाकरी आता. तर माझी पद्धत आहे का, भाकर टाकल्या लगेच पाणी लावते मी. आणि नंतर इकडे पिठाचा गोळा मळता भाकर अशी पण पलटी करतो, म्हणजे ती करपत पण नाही आणि कच्ची पण राहत नाही. तर तुम्ही पण नक्कीच असं एकदा ट्राय करून बघा. तर बघा तिकडे मी गोळा झाल्यानंतर पटकन भाकर अशी पलटी केली. तर आता प्रत्येकाची भाकरी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे, पण मी ह्या पद्धतीने अशा भाकरी करते. आणि आपल्याला महिलांना घड्याच्या काट्यावर म्हणजे चालायला लागतं. म्हणजे इथे मी किचनमध्येच ठेवलं आहे, कारण मला 5-5 काय 1-1 मिनिटाचा पण मला हिशोब ठेवावा लागतो. सकाळी अजिबात मला वेळ नसतो, कारण सगळी कामं उरकून जावं लागतात. सगळी कामं म्हणजे मला फक्त खायचं आणि भांडी फक्त आवरून होतात, बाकीची मी कामं आल्यावर दुपारनंतर करते. तर असं आहे माझं रुटीन. आणि रुटीनमध्ये असं काही परफेक्ट नाही आहे, नेहमी कसं बदलत असतं. आणि एक आहे, आपण जेव्हा अनेक कामं करायला बघतो ना त्यावेळेस मात्र आपल्याला वेळ कमी पडतो आणि कामं जास्त असतात. त्यामुळे तंतोतंत अपडेट राहणं मला नाही जमत आहे, पण तरी पण माझ्या परीने मी प्रयत्न करते. तर आता बघा इथे माझं भाकरीवर करून झालेत. आणि पोळपाटाने लाटणं मात्र लगेच धुवून घ्यायचं असतं, कारण बरेच जण बघते मी का ते भाकरीवर झाले ना का तसंच ठेवतात. तर तसं न करता पोळपाटाने लाटणं तर निदान धुवून ठेवा. ओटा जरी साधारण जरी पुसताल तरी चिकार आहे. कधी कधी माझ्याकडनं राहतो, म्हणजे गडबडीमध्ये, कारण मला बस पकडायची असते. आणि 9ला आमची बस समजा सुटते, तोपर्यंत मला जावंच लागतं. आणि जर समजा बस गेली तर मग नंतर तर प्रवास खूप असा लांबतो, जीभ वगैरे पकडून जावं लागतं, त्याच्यामुळे वेळ आवरलंच पाहिजे. कधी कधी भाकरी खायची राहते, कधी चहा प्यायचं राहतं. आणि त्याच्यामुळं मग शक्यतो बस घालून जमत नाही. मग 1-2 काम मागं राहिलं तर चालेल, पण पहिल्यांदा मला बस पकडावी लागते. तर असं असते म्हणजे घाई गडबड सकाळीच. आणि भाकरी करायची ह्या पद्धतीमुळे काय होतं माहिती आहे का, म्हणजे प्रत्येक भाकर अशी छान अशी टम्म अशी फुगते. तर आता तुम्ही ते बघू शकता का आपली भाकरी कशी आता आपोआप अशी टम्म अशी फुगेल. आता अशा प्रकारे भाकरी छान अशी मऊ लुसलुशीत ह्या भाकरी जातात, कारण माझ्या मुलांना पण दुपारी पण त्याच खाव्या लागतात, कारण तेवढंच मला होतं. कधी कधी मला महिलांचा डब्बा पण घेऊन जावं लागतं, म्हणजे जेवण वगैरे इकडनं बनवून न्यावं लागतं. अशी मस्त माझी रोजची धावपळ. तरी पण आपण महिला ह्या धावपळीला न जुमानता आपली रोजची कामं करतच राहतो. तर नक्कीच माझ्याप्रमाणे तुम्ही पण करत असाल.
आणि आता थोडे थोडे बदल मला माझ्यात पण करायचे आहेत, कारण ते आपल्याला आवश्यक असतात. कधी कधी आपण चालढकलपणा करतो, पण ते करून नाही जमत. थोडंफार आपल्याला बदलावंच लागतं वेळेनुसार. पण बदल करायचे म्हणजे कसे चांगल्या सवयींचे बदल करायचे हो, नाहीतर मग अगदीच प्रत्येकाची म्हणजे आवडीनुसार असतं बाबा. आपण कोणत्यावर लादू नाही शकत का ज्याला त्याला कशा प्रकारे बदल करायचे. पण पॉझिटिव्ह बदल केले तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये छान त्याचा परिणाम होतो. म्हणजे आपण पण आनंदी राहतो, आपल्या आजूबाजूचे पण आनंदी राहतात. कधी कधी दुःखी होत असते, पण ठीक आहे, आपण तर आनंदी राहायला पाहिजे ना. तर मी माझा आनंद अशाच छोट्या छोट्या गोष्टींच्यात मानत असते. ही झाडं लावणं तर तुम्ही बघू शकता किचन ओटवर माझे कसे अननस आहेत, एक साईडला नारळ आहे, एक साईडला मनी प्लांट आहेत, खिडकीमध्ये पण 2-4 झाडं आहेत. परत माझ्या घरामध्ये प्राणी तर नेहमीच असं जातात. कुकीने एवढा सकाळी सकाळी पसारा गेला आहे, तो आता मला नाही आवडता येणार आहे. देवपूजा वगैरे झालेली आहे आणि थोड्या वेळात आता मी निघणार आहे. आता इथे मी दुपारून आलेली आहे. आमच्याकडे लवकर आले मी, आज मला फॉर्म भरायचे म्हणून लवकर आले. गावाकडे रेंज नसते, माझं दोनाला फॉर्म भरायचे जुडी 20ला. आता कुठे पाहिजेच तोंड लावायला. भाजी तुमच्याकडे 10चा मसाला मागितला तर तिने 10चा दिलेला अगोदर, पण तिने 20 रुपये घेतले मसाल्याचे मला. तर आमच्याकडे शिमला मिरची 20 रुपये पाव, काकडी 20 रुपयाची अर्धा किलो, आणि बटाटे. बस एवढी सगळं भाजी आणली, कारण मग ताजी भाजी खायची. तरी उद्या मंगळवार आहे, उद्या पण शाकाहारी करते. समजा नॉनव्हेज असेल. आणि हा ब्रेडचा फुला चाळीसचा मुगाटी आणला आहे इंदोर बनवून. ही आणि कुकी बघा परत गेली खुशी. सकाळी पण त्रास देऊन आता पण त्रासच देते, काढ येते मारून मारून. तुमच्याकडे मेथी जोडायला सध्या किती लागते? भाव वाटते कमी झाले पाहिजे, खूप महाग असायची तर दिसत आहे, त्याच्यामुळे मी आणले. आत्ता आले आणि आता बेकारी घटना घडली. येताना म्हणजे पुलावर तांबगावचा पूल आहे तिथे, तर एक गाडी होती 4 व्हीलर, त्या पूर्ण काचा फोडल्या त्या पोरांनी 4 व्हीलरच्या. आणि नंतर आता पाठलाग केला, तर 3 व्हीलरचा पाठलाग करते. बाकी तिथं काही फक्त बघायच्या भूमिका. तर अशा वेळेस लोकांनी मदतचा बघायचे, तर ते बघायच्या भूमिका. आता तुमचं मत काय आहे ते तुमचं म्हणतं मी नक्कीच सांगा. चला आता संध्याकाळ झाले आणि मी बनवते आला आणि त्या गोकर्ण. त्याच्यात तुम्ही हिंदीमध्ये अपारिता बोलतात, आमच्या त्याला गोकर्ण बोलतात. त्याला 2 फुलं आलेली आणि मला चहा प्यायची इच्छा झाली, पण माझं मन सांगतं चहा कमी प्यायला पाहिजे. त्याच्यामुळे आता मी चहाच्या ऐवजी हा चहा बनवते आला आणि गोकर्णाच्या फुलांचा, आणि तो आता पिणार आहे. असा माझा आता संध्याकाळचा रुटीन आहे. आणि ह्यावेळेस मी व्हिडिओ नव्हती बनत, आता मी ठरवलं का ह्यावेळेस आता व्हिडिओ बनवायचा आहे. एक पॉझिटिव्ह विचार केला आहे. आता बघू तरी पिकतोय ते. अशी माझ्या आजच्या दिवसाची अशी सुरुवात केली. आणि कुकी नेहमीप्रमाणेच माझ्या जवळ आहे, चहाची वाट बघते वाटतं. उन्हा देऊ अरे पडशील कुकी. उतर कुकी, गेलो का कुकी? ये गरज आहे का तुला जायची? सोड सोड आता सोड. आता पडली असती बायजा. चढू नको वर. उचा तयारी करत असते काम करायला घेतल्यावर. इथे मी घेतली गाऊला टिप मारायला आणि ही बाया आली मध्येच. ते शूट करायला गेले आणि हात टाकलेली.